श्लोक 9. पुण्यो गन्धपृथिव्यै च तेजश्चास्मि विभावसौ जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु. अर्थ: भूमीतील सुगंध, अग्नीतील तेज, सर्व प्राण्यांचे जीवन आणि तपस्वी लोकांचे तप मी म्हणजेच परमेश्वर आहे. विवरण: या सृष्टी रचनेत भगवानच कर्ता आहे. कारण सुद्धा आहेत आणि कार्यही तेच आहेत. म्हणूनच गंध आणि पृथ्वी, तेज आणि अग्नी, जीवनशक्ती आणि सर्व प्राणी, तपस्वी हे सर्वच परमेश्वरच आहेत. परा व अपरा या दोन्ही शक्ती परमेश्वराशी अभिन्न आहेत. म्हणूनच त्यांचे पासून निर्माण झालेली संपूर्ण सृष्टी भगवत स्वरूपच आहे असे तू समज. पुण्यो गंध पृथिव्याच. गंधाविना पृथ्वी असू शकत नाही. सर्व गंध पृथ्वीमध्येच स्थित आहेत. जणू काही गंध हा पृथ्वीचा आत्माच आहे. भगवंतांनी येथे पुण्य म्हणजे पवित्र गंधाचा उल्लेख केला आहे. कारण हा गंध अगदी स्वाभाविक आहे. जेथे दुर्गंध आहे तो विकृतीपासून प्रगट झालेला असतो. परमेश्वराचे रूप सदैव पवित्रच असते. तेथे विकृतीमुळे अपवित्रता निर्माण होते. तेजश्चास्मि विभावसु. तेजाविना अग्नी असू शकत नाही. येथे अग्नीमध्ये दाहकता हा गुणही आहे आणि प्रभा सुद्धा आहे. जीवनम सर्वभूतेषु. सर्व प्राणीमात्रात असलेल्या प्राणशक्तीमुळेच ते जिवंत राहतात. प्राणशक्तीमुळेच त्यांना प्राणी असे म्हणतात. ती नसेल तर प्राण्याला काही अर्थ नसतो. या सृष्टीमध्ये 84 लक्ष जीवयोनी आहेत. त्या प्रत्येकाचा आहार, विहार, आकार भिन्न भिन्न आहेत. परंतु त्यातील प्राणशक्ती मात्र एकच म्हणजे परमेश्वरच आहे. अशी प्राणशक्ती काय आहे ते विज्ञानाला अजून सुद्धा कळलेले नाही. तपश्चास्मि तपस्विषु. द्वंद्वाचे सहिष्णुतेला तप असे म्हणतात. परमात्म प्राप्तीसाठी कितीही देह शिणवला तरी द्वंद्व सहन करणे, त्यामध्ये चित्ताचे समत्व राखणे किंवा तोल सांभाळणे हेच खरे तप आहे असे भगवंत सांगत आहेत. चित्त ढळू न देणे म्हणजेच तप. ज्या तपस्व्यांमध्ये ते नित्य स्थित असते तोच खरा तपस्वी आहे. आपल्याला वशिष्ठ ऋषी, श्रीराम आणि संत एकनाथ ही त्यांची सर्व ज्ञात असलेली उदाहरणे लक्षात घ्यायला हवीत. कारण वशिष्ठ ऋषींनी, विश्वामित्रांनी त्यांचे अनेक पुत्र मारले तरी ते शांत राहिले. त्यांनी विश्वामित्रांना कोणताही शाप दिला नाही. श्रीरामांचं उदाहरण तर आपल्याला माहिती आहे की जेव्हा त्यांना तुला उद्या राज्याभिषेक करायचा आहे असे सांगितले आणि त्यानंतर मात्र त्याच राज्याभिषेकाच्या मुहूर्तावर त्यांना वनवासात जायला लागले. त्या दोन्ही वेळी ते अतिशय शांत असेच राहिले होते. आणि एकनाथ महाराजांची अनेक उदाहरणे आपल्याला माहितीच आहेत. ती इथे मी वेगळेपणाने सांगायचे काही कारण नाही. आणि म्हणूनच अशा तपाला भगवंत स्वतःचे स्वरूप आहे असे सांगत आहेत. आणि आपल्याला मुक्ताबाईंचा ताटीचा अभंग माहिती आहे. त्यात त्या सांगतात की विश्वरागे झाले वन्ही, संते सुखे व्हावे पाणी. अशा प्रकारचं जर शांतपणा माणसाच्या अंगात असले तर तेच खरे तप आहे असे भगवंत सांगत आहेत. इथे आपण थांबूया.